हॅलो नमस्कार सगळ्यांना, माझा श्री गणेशा श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही स्वस्त मस्त आणि निरोगी असणार. तर आजचा ब्लॉग जो आपण करत आहोत त्याच्यामध्ये मी तुम्हाला फेसवॉश विषयी छान छान माहिती देण्याचा प्रयत्न करते की आपल्याकडे बघा स्किन वाईज खूप अलग अलग फेसवॉश आहेत ज्याच्यामध्ये तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल त्याच्यासाठी आहे. ऑइली स्किन, ड्राय स्किन, नॉर्मल स्किन, मिक्स स्किन, कुठलीही स्किन असू द्या, सगळ्या स्किन वाईज माझ्याकडे हे प्रोडक्ट आहेत. आणि हे प्रोडक्ट पूर्ण हर्बल आहेत, आम्ही स्वतः बनवतो. आणि ह्याच्याने तुम्हाला जर आपण हॉर्स रॅशेस, स्किनला असे काही प्रॉब्लेम होत नाही, तुमच्या स्किनला एलर्जी होत नाही आणि तुमची स्किन खूप छान राहते, मस्त राहते, स्वस्त राहते. शिवाय ह्याच्याने तुम्हाला खूप सारे बेनिफिट्स मिळतात. तुमच्या स्किनमध्ये जे काही किटाणू असतात ते पूर्ण किटाणू ह्याच्याने क्लिअर होतात आणि तुमच्या स्किनमध्ये जे जे प्रॉब्लेम असतात, ॲक्ने, पिंपल, डार्क स्पॉट, ते क्लिअर होऊन जातात. शिवाय आपल्या स्किनला बघा खूप सारी घाण साचलेली असते, ब्लॅक टेस्ट वगैरे असतात, ते सुद्धा पूर्ण रिन्यू होतात. तर माझ्या ज्या माऊली माझ्याकडनं डे नाईटचा कॉम्बो वापरतात त्याच्यासोबत त्या माझ्याकडे फेसवॉशसुद्धा घेतात. शिवाय माझ्याकडनं सनस्क्रीन घेतात, सिरम घेतात, जेणेकरून फेस सगळ्यात स्वस्त मस्त आणि निरोगी राहणार. का तर मी डे नाईटचा जो कॉम्बो तुम्हाला दाखवत असते तो फक्त आणि फक्त 3 महिनेच वापरायला सांगते. त्याच्यानंतर तुम्हाला फक्त आणि फक्त स्किन केअर करायची आहे, स्किन रुटीन घ्यायची आहे, स्किनला चांगलं नॉर्मल नॅचरल पद्धतीने ठेवायचं आहे. घडी आपल्याला त्याच्यासाठी महागडे प्रोडक्ट घेऊन लावायला काही गरज नाही आहे. आणि आयुर्वेदिकमधून एकदा काय तुमची स्किन क्लिअर झाली की पुन्हा तुमच्या स्किनला खराब होण्याचे चान्सेस खूप कमी असतात जर तुम्ही व्यवस्थित स्किन केअर घेतली तर. आणि मी सर्वात प्रथम तुम्हाला चांगली माहिती देत असते, तुम्हाला सांगत असते ताई तुमची ऑइली स्किन आहे मग तुम्ही हा घ्या. किंवा तुमच्या स्किनला कुठला सूट होणार, तुमची सेन्सिटिव्ह स्किन आहे, नॉर्मल स्किन आहे, सगळ्या स्किन वाईज व्यवस्थित फेसवॉश देते. आणि फक्त फेसवॉश देत नाही तर फेसवॉश कसे वापरायचे, किती वेळा लावायचे, कसे लावायचे बघा आपल्याकडे खूप छान आहे. खूपच अलग अलग म्हणजे पाऊचमध्ये आहेत, बॉटलमध्ये आहेत, जसे तुम्हाला हवे तसे. त्याचप्रमाणे माझ्याकडे बघा स्क्रबसुद्धा आहेत, बॉडी स्क्रब आहे, फेस स्क्रब आहे. माझ्याकडे स्क्रबमध्ये असे चांगले स्क्रब आहेत. तर मी तुम्हाला व्यवस्थित समजवत असते. फेसवॉश वापरत असाल तर त्याच्यामध्ये सोप वापरू नका, किंवा सोप वापरत असाल तर फेसवॉश वापरू नका. कसं असते बघा, बऱ्याच वेळा मी प्रत्येक ताईला फेसवॉश पण देते आणि सोप पण देते. तर मी त्यांना प्रत्येकांना सांगत असते फेसवॉश हा फेससाठी यूज करा आणि सोप तुम्ही बॉडीला यूज करा. चुकून तुमचा फेसवॉश संपला असेल तर तुम्ही सोप वापरू शकता, नॅचरल आहे, काही प्रॉब्लेम होत नाही. पण स्पेशली मी जर तुम्हाला फेसवॉश स्किनसाठी देते तर स्किनला तुम्ही फेसवॉश वापरा. काहीतरी तुमच्या स्किनमध्ये असे मोठे तुम्हाला आम्ही ज्याप्रमाणे सांगतो जर तुम्ही तशी व्यवस्थित फॉलो केलं तर त्याच्यात फायदा तुमचा होणार आहे. त्याचप्रमाणे बघा माझ्याकडे फेस स्क्रबसुद्धा आहे. आपल्याकडे खूप छान आता प्रोडक्ट 2-4 दिवसात मी छान नवीन प्रोडक्टसुद्धा आणखी लॉन्च करणार आहे. तुम्ही काय करा, जर खरंच तुमच्या स्किनला ॲक्ने, पिंपल्स असतील, ड्राय स्किन असेल, खूप स्किनला आम्ही कुठले काही ना काही प्रोडक्ट लावत आलो पण ताई आम्हाला प्रोडक्टने त्रासच होतो, स्किनला एलर्जी होते, एकदा माझ्यावर भरोसा करा, एकदा माझे प्रोडक्ट वापरून तर बघा. एकदा तुम्ही माझे प्रोडक्ट वापरा आणि जर तुम्हाला अनुभव चांगले आले, जर तुमची स्किन चांगली झाली तर फायदा पण तुमचाच होणार आहे माऊलीला. पण त्याच्यासाठी तुम्हाला माझ्यावर भरोसा करावा लागेल. त्याचप्रमाणे जर कोणाला सोप बनवायला शिकायचे असतील, सोपसाठी कोर्स घ्यायचा असेल तर तुम्ही मला दिलेल्या नंबरला संपर्क करा आणि तुम्ही माझ्याकडनं कोर्स जॉईन करू शकता. सोप बनवायला मी तुम्हाला छान त्याच्यात शिकवणार आणि माझ्या परी मी जितकं बेस्ट तुम्हाला शिकवू शकते मी नक्की प्रयत्न करणार. तर त्याच्याने पुढे जाऊन तुमचा चांगला फायदा होऊ शकतो. कसं असतं बघा, बऱ्याचशा ते ताई अशा आहेत खूप ओल्ड आहेत माझ्या जोडीचे. आम्ही सांगते तुम्हाला, जेव्हा आम्ही पार्लर शिकत होतो ना तर आमच्या 20 जणींचा ग्रुप होता आणि 20 जणीमध्ये ना आम्ही 18 जणी आहेत आणि 2 जणी आमच्यामधून मिसमॅच झाल्या आहेत. एका ताईचं साखरपुड्याच्या 1 दिवस आधीचं ॲक्सिडेंट झालं, त्या ताई गेला आणि दुसरी ताई मीच झाली. पण आम्ही 18 जणींचा आमचा ग्रुप असा आहे ना खूप छान, सगळ्या अलग अलग प्लेसला गेल्या, लग्न होऊन सेटल झाल्या, पण आम्ही एकमेकींची आठवण अशी साठवून ठेवल्या ना खूपच छान. मग कुठली नवीन गोष्ट अपडेट झाली, आता बघा आपण जे काही शिकलेलो असतं ते जुनं असतं आणि मार्केटमध्ये नेहमी काहीतरी नवीन अपडेट येते, नवीन काहीतरी प्रोडक्ट बनत असतात, नवीन काहीतरी शेअरिंग होत असते. मग त्यांना नाही माहिती पडलं का त्या मला कळवतात, मला मेसेज करतात की तुझ्याकडे काही नवीन अपडेट आली,
तुम्ही काही नवीन शेअर केलंय, काही नवीन काय समजलंय, काही नवीन केलं का, आम्हाला अपडेट देत राहा. म्हणजे हे काम आहे असं. त्याच्यामध्ये जितकं आपण नवीन नवीन काहीतरी वेगळं वेगळं शिकत राहू ना, त्याच्याने आपला फायदा होत असतो. आणि जुनं ते सोनं असते, खरंच जुनं ते सोनं असते. फक्त जुन्या सोन्याला गरज असते ती पॉलिशची. एकदा का त्याला व्यवस्थित पॉलिश झालं का ते चकचक चकचक करतं. तसंच आपलं काम आहे. कितीही जुनं असू द्या, त्याला तुम्ही पॉलिश करा, नव्याने सुरुवात करा आणि बघा तुमच्या कामाला सुद्धा तितकाच वेग मिळणार. खूप छान तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळणार. फक्त प्रयत्न करत राहा. ठीक आहे ताईंनो, तर आजच्या पुरतं इतकंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत सगळ्या माऊलींनी स्वस्त राहा, मस्त राहा, निरोगी राहा. सगळ्यांना माझा श्री गणेशा, श्री स्वामी समर्थ. भेटूया नेक्स्ट ब्लॉग.